third chapter is properties of natural resources. So we know about the natural resources. In the last year we learned about the natural resources: air, water, soil, minerals. These are the natural resources. So let's see which are the properties of natural resources. Before that, we must know what is the natural resources. Those resources we get from nature are called natural resources. So examples I told you earlier: air, water, soil, mineral. The first resource is the air. We know air is present everywhere. We can breathe with the help of air, and this air has no color, no smell, and no size. And we can we cannot see the air, but we can feel it. We can just feel the air. Now let's see more properties of this air. फर्स्ट प्रॉपर्टी इज गिवन, एअर हॅज मास अँड वेट. म्हणजे एअरमध्ये अनेक पार्टिकल्स असतात, त्यामुळे त्याला माससुद्धा असते. अँड इट हॅज वेट, म्हणजे एअरला वेटसुद्धा असतं. जरी ते आपल्याला फील होत नसलं तरीही एअरला वेट असते. यासाठी एक साधा एक्सपेरिमेंट आपण बघूयात, तर ज्यावरून सिद्ध होईल की एअर हॅज वेट. Hang the two atmospheric to the stick. What is atmospheric pressure? Take the molecule and of the gases in the air are in and constant motion to the stick. These molecules strike the body, then they create a pressure on the body balloon, which filled with the air. This experiment shows that pressure. आता molecules असतात. कोणताही गॅस जर आपण घेतला तर त्याचे असे छोटे 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 खूप सारे असे पार्टिकल्स असतात. दिस पार्टिकल्स आर कॉल्ड द मॉलिक्युल्स. हे आपल्या डोळ्याने दिसत नाही, पण त्यांना दे आर कॉल्ड द मॉलिक्युल्स. आता हे काय करत असतात? कॉन्स्टंट मोशन करत असतात, म्हणजे ते स्थिर नसतात. ते फिरत असतात या डायरेक्शनला, कोणी या डायरेक्शनला, हा या डायरेक्शनला जाईल. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनला तो असाही जाऊ शकतो, असाही जाऊ शकतात. आणि हे जात असताना एखाद्या बॉडीला, कोणतेही असो, कोणतीही बॉडी, भिंत असेल, एखादी वस्तू असेल, दॅट इज द बॉडी, त्याला स्ट्राईक करतात. आणि जेव्हा ते स्ट्राईक करतात तेव्हा ते त्यावर प्रेशर टाकतात. दॅट प्रेशर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ॲटमॉस्फेरिक समजून घेण्यासाठी, प्रेशर समजून घेण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट पाहू. Now second activity is given. Take a syringe or injection, we also called it, and this part is called the piston, and this is the hole of the injection. Now what you have to do, you have to pull this piston in this backward direction, and at the same time you have to cover the hole with your finger very tightly so that the air cannot enter in the syringe. After some time you will notice that the piston, when we pull in the backward direction and when we release it, it again goes inside. तर असं काय झालं, तर आपण इथे होल बंद करून ठेवलं, त्यामुळे हवा येत नाही आहे. आपण हा पिस्टन मागे ओढला, त्यामुळे आतमध्ये काय झालं, एक जागा तर तयार झाली, पण तिथे हवा आली नाही. आता या सिरिंजच्या आतमध्ये इथे तर काय झालं, इथे झालं लो प्रेशर, आतमध्ये झालं लो प्रेशर, आणि बाहेर म्हणजे या आजूबाजूला इथे सगळ्या ठिकाणी आहे हाय प्रेशर. या फरकामुळे काय झालं की जसंही आपण हा पिस्टन सोडला तो पटकन आतमध्ये गेला. सो दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता हा एक्सपेरिमेंट तुम्ही कोणत्याही डायरेक्शनमध्ये केला, म्हणजे तुम्ही सिरिंज या डायरेक्शनला धरली किंवा डाऊनवर्डला धरली किंवा लेफ्ट किंवा राईट, कोणत्याही डायरेक्शनला जरी तुम्ही ही सिरिंज धरली आणि हा एक्सपेरिमेंट केला तरीही सेम पोझिशन येईल. म्हणजे जसंही तुम्ही हा पिस्टन ओढाल तो मागे येईल, आणि जसंही तुम्ही सोडाल तो आतमध्ये जाईल. दिस शोज दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल डायरेक्शन. म्हणजे ॲटमॉस्फेरिक तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला पाहिलं तरी ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर सारखं असतं. Now, do you know, under ordinary conditions, atmospheric pressure at the sea level is about 1,01,400 Newton per square meter. तर सी लेवल म्हणजे जे समुद्राचा जो भाग असतो, वरचा भाग असतो, त्याला सी लेवल म्हणतात. त्या ठिकाणी अंडर नॉर्मल कंडिशन, ऑर्डिनरी कंडिशन म्हणजे जेव्हा काही वादळ वगैरे काही नसेल त्यावेळी त्या ठिकाणचं जे प्रेशर असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, ते 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. त्याचं युनिट आहे न्यूटन पर स्क्वेअर मीटर. तर इतकं त्याच्यावर प्रेशर असतं. आणि इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. एक बॅरोमीटर नावाचं एक यंत्र असतं, त्या बॅरोमीटरच्या मदतीनं हे
एअर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजलं जातं. ॲज वी गो हायर अबाव सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. आपण जसं जसं सी लेवलपासून वरती जावं तशी तशी हवा कमी कमी होत जाते. जशी जशी हवा कमी होत जाईल तसं तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे डिक्रीज होत जातं. आता हॅव अ लिटिल फन हा प्रयोग तुम्ही घरी पाहू शकता. Place a piece of cardboard on the mouth of a glass filled completely with water, holding the cardboard firmly in place with the other hand. Invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण काठोकाठ पाण्याने भरलेला एक ग्लास घ्यायचा आहे. त्यावर एक कार्डबोर्ड ठेवायचा, कागद नाही, थोडा जाडा असा एक पुठ्ठा त्यावर ठेवायचा आहे. त्याला दाबून ठेवायचा आहे आणि ग्लासला उलटा करायचा आहे. उलट करत असताना पुठ्ठ्याला तुम्ही ग्लासवर दाबून ठेवून आपला हात खाली येईल आणि ग्लास वरती येईल आणि थोडा वेळ असं ठेवून तुम्हाला तो हात काढून घ्यायचा आहे. जसंही तुम्ही असं कराल तर तो कागद जो आहे तो त्याला चिपकून राहील. असं तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला एअर प्रेशर लक्षात येईल, कारण ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्या पुठ्ठ्याला वरच्या बाजूला दाबून ठेवत असतं. तर हा एक्सपेरिमेंट किंवा ही एक ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघायची आहे. आता डॅनियल बर्नौली जो स्वीडिश सायंटिस्ट होता त्याने एक एक्सपेरिमेंट केलेला होता. त्या एक्सपेरिमेंटनुसार असं सांगण्यात आलं की जेव्हा व्हेलॉसिटी म्हणजे त्याची स्पीड, जेव्हा एअरची व्हेलॉसिटी वाढते तेव्हा तिथे एअर प्रेशरसुद्धा कमी होतं, तिथे एअर प्रेशर कमी होतं. आणि जेव्हा व्हेलॉसिटी कमी होते तेव्हा त्याचं प्रेशर वाढतं. म्हणजे हवा जर वाहती असेल तर त्या ठिकाणी एअर प्रेशर हे कमी असतं आणि जर हवाचा वेग कमी असेल किंवा ती जर जास्त वेगाने वाहत नसेल तर त्या ठिकाणी एअर प्रेशर हे जास्त असतं. तर असं एक प्रिन्सिपल या बर्नौलीने दिलं होतं आणि त्याचा एक एक्सपेरिमेंट आहे ज्याला बर्नौली एक्सपेरिमेंट म्हटलं जातं, बर्नौली प्रिन्सिपल म्हटलं जातं. तर तो आपण पाहूया. दिस एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म बाय स्वीडिश सायंटिस्ट बर्नौली. या ठिकाणी आपण ज्या नळीने हवा मारत आहे, व्हेलॉसिटी जास्त आहे त्यामुळे एअर प्रेशर कमी आहे, त्यामुळे खालच्या नळीतून आपोआप वरच्या बाजूला पाणी येत आहे. सो दिस इज द बर्नौली प्रिन्सिपल. एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. म्हणजे वाढत्या तापमानाचा प्रेशरवर काय परिणाम होतो. तर आपण भूगोलामध्ये वगैरे शिकलो आहे की जेव्हा टेम्परेचर वाढतं त्यामुळे हवा ही विरळ होते आणि हवा कमी झाली की आपोआप त्याचं प्रेशर कमी होतं. म्हणजे टेम्परेचर वाढलं की एअर प्रेशर कमी होतं आणि टेम्परेचर कमी झालं की एअर प्रेशर वाढतं. सो when due to temperature the air pressure decreases and when temperature is low then the air pressure increases. आता जर दोन ठिकाणं असतील आणि दोन्ही ठिकाणी तापमानात फरक असेल, जसं एखादा ए हे एक ठिकाण असेल आणि एखादं हे बी ठिकाण असेल आणि इथे एअर प्रेशर थोडं कमी असेल, समजा इथे 100 हे प्रेशर असेल आणि बीमध्ये काय असेल, समजा 70 प्रेशर असेल, न्यूटन पर स्क्वेअर मीटर असं त्या ठिकाणी प्रेशर असेल. तर ज्या ठिकाणी एअर प्रेशर जास्त आहे तिथून एअर ज्या ठिकाणी एअर प्रेशर कमी आहे त्या ठिकाणी वाहू लागते. इट फ्लोज टुवर्ड्स द एरिया विथ अ लो एअर प्रेशर किंवा लो एअर. सो दिस वी कॉल्ड विंड ऑर ब्रीज. आपण याला वारा वाहने, विंड ब्लोविंग किंवा ब्रीज असं म्हणत असतो. आता परत एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी करण्यासाठी दिलेली आहे. काय करायचं आहे, टेक सम आईस क्यूब इन अ ग्लास. या एका ग्लासमध्ये काही आईस क्यूब्स घ्यायचे आहेत, आपल्या घरी असतात, फ्रीज वगैरे मधले घ्या आणि त्यात ठेवा आणि थोडा वेळ ते तसंच बाहेर ठेवा. फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेर ठेवायचं. तर तुमचं अशा लक्षात येईल की थोड्या वेळाने काय होईल, या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे आपोआप वॉटर ड्रॉपलेट्स स्टिक होतात. तर हे वॉटर ड्रॉपलेट्स आले कुठून, दिस वॉटर ड्रॉपलेट्स आर द वॉटर वेपर. तर हे जे आहेत, हे जे वॉटर ड्रॉपलेट्स येतात, इट इज ड्यू टू द वॉटर वेपर विच इज इन द वॉटर इन द वेपर फॉर्म, दॅट इज द वॉटर वेपर. तर ही यावर येऊन कंडेन्स होते. तर असं काय होतं की टेम्परेचरमध्ये खूप जास्त डिफरन्स असतो, बाहेरचं टेम्परेचर जास्त असतं, या ग्लासमधलं कमी आहे. त्यामुळे जे काही आजूबाजूला त्याच्या असणारे वॉटर वेपर आहे ते थंड होतं आणि वॉटर वेपर जेव्हा थंडी होते इज कन्व्हर्टेड टू द वॉटर. आपण एखाद्या वेळेस काय करतो की एखादा फळ वगैरे काढलं फ्रीजमधून किंवा एखादा डबा काढून ठेवला की हे तुम्हाला एक्सपेरिमेंट हा तिथेच हे तुम्हाला दिसून जाईल रिझल्ट. थोडं 5-10 मिनटं त्याला बाहेर ठेवलं की आपोआप त्याच्या बाहेरून सगळे वॉटर ड्रॉपलेट्स येतात. दीज वॉटर ड्रॉपलेट्स आर द कन्व्हर्जन ऑफ द वॉटर वेपर्स इन.
आता हिवाळ्यात तुम्ही बहुतांश दवबिंदू पडताना पाहिले असेल. जेव्हा आपण सकाळी उठून हिवाळ्यात जर सकाळी उठलो आणि गवतावून हात फिरवला तर आपल्या हाताला असं पाणी लागतं, त्याला आपण दवबिंदू म्हणतो. तर हे दवबिंदूसुद्धा हा तसाच एक आता जे आपण एक्सपेरिमेंट पाहिला त्याच प्रकारचा घटक होतो. जेव्हा टेम्परेचर दुपारी जास्त असते त्यामुळे काय होतं की हवा थोडी एक्सपांड होते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वॉटर वेपर ॲब्झॉर्ब केले जाते, जास्तीत जास्त वॉटर वेपर त्यामध्ये इन्क्लूड होते. पण संध्याकाळी जेव्हा थंडी पडायला लागते पहाटेच्या वेळी ती खूप कमी टेम्परेचर खूप कमी होतं. त्यामुळे काय होतं की हवा ते जी हवेची जे एअर प्रेशर आहे ते खूप जास्त वाढून जातं. हवा कमी. आताच मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा टेम्परेचर जास्त असेल हवा कमी असते आणि टेम्परेचर कमी झालं की हवा जे प्रेशर आहे ते वाढतं. तर पहाटेच्या वेळी जेव्हा हे प्रेशर वाढतं तेव्हा जे एक्सेसिव्ह जे वॉटर वेपर आहे ती कंडेन्स होऊन अशा प्रकारे पानांवर पडते. त्याला आपण ड्यू ड्रॉप्स असं म्हणत असतो. आणि आता पावसाळा चालू आहे, तुम्हाला असं बहुतांश वेळेस चिपचिप वाटत असेल तर इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द वॉटर वेपर. दिट इज कॉल्ड अ ह्युमिडिटी. हवेमध्ये पाण्याची किती वाफ आहे दॅट इज कॉल्ड अ ह्युमिडिटी. आपण जर मुंबईला वगैरे गेलो तर त्या ठिकाणी नेहमी तिथे समुद्र असल्यामुळे तिथे नेहमी असं ह्युमिड असं डॅम्प वाटते, कारण तिथं पाण्याची वाफ तिथल्या हवेमध्ये खूप जास्त आहे. पण आपल्याकडे ती उन्हाळ्यात नसते, त्यामुळे आपल्याकडली हवा कोरडी असते. आणि हेच कारण असतं की उन्हाळ्यात आपल्याकडले कपडे लवकर वाळतात कारण वॉटर वेपर कमी असते. पण पावसाळ्यात लवकर वाळत नाही कारण हवेमध्ये पाण्याची वाफ जास्त असते, म्हणजे ह्युमिडिटी जास्त असते. We know that air is a mixture of different types of gases like oxygen, nitrogen, carbon dioxide, helium, neon. So, and also it contains gases and dust, smoke, moisture. These also are the constituents of the air. And due to that when the light fall on these particles, आता समजा असे पार्टिकल्स आहे आणि जेव्हा यावर लाईट पडतो, एखाद्या पार्टिकलवर लाईट पडला की तो स्कॅटर होतो, म्हणजे अशा प्रकारे विखुरतो. दिस इज कॉल्ड अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. अशा प्रकारे तो विखरतो. सो नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द एअर इज द टेम्परेचर रेग्युलेशन. म्हणजे जे एअर असते इट ऑल्सो हेल्प्स इन द रेग्युलेशन ऑफ द टेम्परेचर. म्हणजे त्याला मेंटेन करण्यासाठी एअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्हाला माहीत आहे की जेव्हा सनपासून अशा प्रकारे सनलाईट येत असते, इट इज द सोर्स ऑफ द एनर्जी फॉर द अर्थ. आणि ही जर अर्थ असेल तर यावर हे लाईट पडतात. आणि एक प्रॉपर्टी आहे अर्थची की जी काही हीट यावर पडते, लाईट पडतात, इट रिफ्लेक्ट बॅक. तर ते त्याला रिफ्लेक्ट बॅक करते. अँड दिस रिफ्लेक्टेड हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सम गॅसेस अँड वॉटर वेपर. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे काय करते, त्या हीटला ट्रॅप करून ठेवते, परत जाऊ देत नाही. त्यामुळे आपल्याला इथे गरम वाटतं. आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन दॅट इज द और प्रॉपर्टी ऑफ द एअर दॅट इट हेल्प्स इन द रेग्युलेशन ऑफ द टेम्परेचर. आता इथं तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले. व्हॉट वुड हॅपन इफ ऑल द एअर सराउंडिंग अस इज रिमूव्ड. जर समजा तुमच्या आजूबाजूची सगळी हवा जर काढून घेतली तर काय होईल. आताच मी तुम्हाला सांगितलं की अशा आपल्याला तर सगळ्यात पहिलं श्वास घ्यायलाच कठीण जाईल, आपल्याला श्वास घेता येणार नाही, वी कॅन नॉट ब्रीथ. आणि सेकंड की जर हीट पडली आणि ती जर रिफ्लेक्ट होऊन गेली तर इथे वॉर्मर राहणार नाही, इथे हीट राहणार नाही, म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप जास्त थंडी पडायला लागेल. म्हणजे पृथ्वीवरची जर सगळी हवा काढून टाकली तर पृथ्वीवर खूप जास्त थंडी वाढेल, टेम्परेचर खूप कमी होऊन जाईल, कारण हीट ट्रॅप करायला काहीच राहणार नाही. आणि सेकंड आहे, विल साऊंड बी हर्ड इन अ स्पेस. स्पेसमध्ये आपल्याला साऊंड ऐकायला येतो का. आपण मागच्या वर्षी जे पाहिलेलं होतं की साऊंड चॅप्टरमध्ये ट्रान्समिशन ऑफ द साऊंड, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की साऊंड ट्रॅव्हल करण्यासाठी एअरची खूप जास्त गरज असते, म्हणून स्पेसमध्ये हवा नाही आहे त्यामुळे तिथे आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. आणि सेकंड आहे ट्रान्समिशन ऑफ द साऊंड, म्हणजे साऊंड जाण्यासाठी एअरची खूप जास्त गरज आहे. म्हणजे जर जसं आपण आवाज तयार केला, इट क्रिएट्स द व्हायब्रेशन इन द एअर अँड ड्यू टू दॅट व्हायब्रेशन्स वी कॅन हिअर द साऊंड.